माणदेशी कवी बाबासाहेब कोकरे आणि त्यांचे बंधू दत्तात्रय कोकरे माण तालुक्यातील जांभुळणीसारख्या एका छोट्या गावात शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेली ही दोन्ही मुलं उपजत त्यांच्यामध्ये लेखनाची कला आहे। माणदेश हा दुष्काळी पट्टा पूर्वी म्हणून ओळखला जायचा। याच माणदेशानं गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, नासई इनामदार यांच्यासारखी रत्न मराठी भाषेला ज्यांनी आयुष्यभर वाहून घेतलं, मराठी भाषा साता समुद्रापलीकडे ज्यांच्यामुळे गेली, अशा रत्नांना इथं जन्म दिला होता। नवीन पिढीमध्ये लेखनाविषयी जागृती असावी, वाचनाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी, यासाठी हे दोन्ही बंधू अनेक वर्षापासून स्वतःला वाहून घेत आहेत। कुठलीही पार्श्वभूमी नसताना बाबासाहेब कोकरे यांचे दोन कविता संग्रह, एक इंद्रधनु आणि तळमळ, हे दोन्ही कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत। आणि आता शब्दांचे फटकारे जवळपास 1000 प्रयोग विविध शाळा, विविध कॉलेजेस आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून 1000 प्रयोग त्यांनी राज्यभर केलेले आहेत। आणि त्या सगळ्या कार्यक्रमाचा सार म्हणून शब्दांचे फटकारे हा कविता संग्रह नव्यानं प्रकाशित होतोय। मी या नवीन प्रकाशनासाठी मनापासूनच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। ते स्वतः कष्ट करतात, स्वतः छोटी मोठी कामं घेऊन कोणाचीही मदत न घेता त्यांनी हे सगळं काम उभा केलेलं आहे। मी मनापासून त्या दोघांना शुभेच्छा देतो। भविष्यामध्ये त्यांच्या हातून खूप मोठं लिखाण व्हावं आणि या सगळ्या महाराष्ट्रातील नवीन तरुणांच्या पुढं जे उपेक्षित, वंचित, अपमानित घटकातून येतात, अशा सगळ्या मुलांच्या समोर यांचा एक आदर्श तयार होईल अशी मला 100% खात्री आहे। परत एकदा त्यांच्या नव्याने येणाऱ्या शब्दांचे फटकारे या कविता संग्रहाला माझ्या मनापासूनच्या खूप शुभेच्छा आहेत।